काय कोणा ज्याचा त्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे, का बोलू नये त्यांनी बोलावं, त्यांना जर अधिकार आहे त्यांची ते बोलतील. मी कसं विचारू, ते बोलणार म्हणले का नाही तुम्ही त्यांना विचारा, मी कसं बोलणार त्याच्यावर, त्यांनी का आवाज उठवायचा, माझा काय अधिकार, त्यांची तुम्ही त्यांनाच विचारा. काही आमदार देखील तुमच्या समर्थनार्थ उतरलेत? तसं नाही, आमदार उतरले, ज्याला जी वाटतंय खरं ते बोलतील ना बिचारे, ते उतरले म्हणजे आता काय मग काय निष्पन्न झालं का? तुम्हाला जी वाटतंय थोडं तुम्हाला म्हणजे विचारणार प्रश्न त्याला कुठं दिसलं का काही, दूर तरी वाटलंय का कुठं काही? पण तुमच्या मनाला विचारा बरं की बजरंग सोनवणेचं पोरगा असं करू शकते, असं वाटतंय बरं खरं? तर ठीक आहे, राजकारण आहे, चालू शकते आपण, त्याला काय झालं लई जास्त हे करायची गरज नाही. मला वाटतं जे आहे ते आली या भोगाशी असावे साधारण. आलाय आता आमच्या नशिबाला, चलू द्या. आता आमचं नशीब तसं समजा सध्या तुमचं चांगलं चाललंय, चलू द्या. आता आमचं बघू काय असेल ते. हे बघा, प्रश्न आपणच विचारलाय, मग तक्रार दाखल झाली नाही आपणच सांगितले. मग तक्रार दाखल का करून घेतली नाही ते तुम्ही कुणाला विचारलं पाहिजे? तक्रार दाखल करून देणार मी नाही, तक्रार घालून एसपी साहेबांना विचार का करून घेतली नाही. आणि मी तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की त्या महिलेची तक्रार दाखल करून घ्या ना, खरं येतात नाही तर त्यांना काय तपास करून करतील दाखल. माझा पोलीस यंत्रणेवर पूर्ण भरोसा आहे, शासनावर सुद्धा आहे. या प्रकरणात शासनावर सुद्धा माझा भरोसा आहे. शासन सुद्धा खऱ्याचीच बाजू घेत आहे. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, दोन्हीही जिम्मेदारीने सांगतोय, पर्टिक्युलरली सांगतो, दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे गृहमंत्री तेच असल्यामुळं, आणि एवढंच नाही तर या बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, त्यांची सगळे DYSP, SIT सगळ्यावर माझा भरोसा आहे. आणि आमच्या पक्षाचा सुद्धा प्रचंड भरोसा यांच्यावर या माझ्या प्रकरणात. त्याच्यामुळे मला कुठं काही वाटत नाही. 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्याची भेट घेणं हे रेल्वेचंच काम होतं. मला खरं सांगायचं, मुख्यमंत्र्यांनीच उलट मला सांगितलं काय बोलायचं ती, पण मला या प्रकरणात फक्त रेल्वे आणि आणखी एक प्रोजेक्ट आहे माझ्या जिल्ह्यासाठी, मला पाणी एक आणायचं आहे. माझं खूप अपेक्षा वेगळं आहे. तो मला 7 कर्मधर्म संविधान नसतं की एखादा वनवासात पडलेलं, तसं मी विरोधी पक्षात वनवासात असू देत, मला काय नाही. पण माझं तेवढी चांगली माझी धमक आहे, तेवढी विनंती करायची, 100% काहीतरी मला मिळायचं. माझे 2 प्रोजेक्ट मला करायचे, धाराशिव संभाजीनगर आणि दुसरा पाणी बीड जिल्ह्याला. हे 2 गोष्टी आणण्यासाठी मी धडपडतोय. आणि मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत, या आपल्या उपमुख्यमंत्री पालकमंत्री असल्यामुळे त्या पण आहेत, शिंदे साहेब पण पॉझिटिव्ह आहेत. माझ्या या प्रपोजलला तिन्ही पक्षाचे नेते महाराष्ट्रातले पॉझिटिव्ह आहेत. त्याच्यामुळे माझा पक्ष माझ्या मागे ठाम आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. नाही, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. आमच्या जिल्ह्याचा एक तरुण जी म्यानमार या तुमच्या थायलंडच्या कुठंतरी जंगलात अडकलेला आहे. तो दररोज बोलत होता. त्याच्या वडिलांशी माझं आता बोलणं झालेलं. आपल्या एका बांधवानेच मला वाहिनीचं बोलणं करून दिलं. मला त्यांच्याशी भेटायला पण जायचं आहे, त्यांना बोलायचं आहे पण. आणि त्याला सोडवण्यासाठी मला आता दिल्लीला जावं लागलं तरी मी उद्या सकाळी निघणार आहे. पण ते काही करून त्या तरुणाला सुखरूप आणणं बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी माझी जबाबदारी, आणि ही मी पार पाडणार. सरकार शासनात दरबारी पण मी बोलतोय. आणि काही जी बोललोय त्याच्यानंतर आणखी पुढचं काय करता येते पाऊल उचलावं लागते. जेवढे काही ॲक्शन्स घ्यायच्यात तेवढे मी शासनाला घ्यायला लावणार आहे. शासन घेणारही. उद्याच्याला सुप्रियाताई स्वतः दिल्लीला जात आहेत. मी ताईंशी आज रात्री डिटेल्स बोलणार आहे, आणि त्यांचे जण जेवढं होईल तेवढं ती सांगतील. आणि त्याच्यानंतर जर कमी जास्त झालं तर मी स्वतः प्रतिनिधी म्हणून ते आले तर मी परवा चालेल किंवा उद्याच दिल्लीला जाईल. नाही, हे बघा, तुम्ही मला बोलायचा अधिकार कुठे आहे? माझं विचारणार राहा. तुम्ही माझ्या पक्षाचे विचारा, मी त्याचं उत्तर देईल. मी दुसऱ्याच्या पक्षावर कशाला, कुणाच्या घरातले किती माणसं जमलेत, किती पाहुणे आलेत, मला हात जोडून विनंती, मला त्यांच्यावर बोलायचा अधिकार नाही. मी बोलणार नाही, मला माफ करा. माझं विचारा तुम्ही काय. ऐका ना, तुम्ही सुद्धा बोलताना खंत बोलून दाखवली की मी विरोधी पक्षात आहे, विरोधी पक्षात ऐका ना, तुम्ही जे जोडून प्रश्न विचारता त्याचे सांगतो. ऑपरेशन तुतारी हा जो विषय आहे, तुमचा जी बोलाचा भात, बोलाची कडी कधीच स्वप्न पूर्ण होणार नाही. तुम्हाला तसं वाटतं तसे कधी होणार नाही. 8चे 8 खासदार एक जीव आणि एक संघ आहेत, आणि आमच्या नेत्या सुप्रियाताई आहेत. याच्यात बदल होणार नाही, नाही 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 नाही. झाला तर बीड जिल्ह्याचा खासदार लबाड बोलतोय असं समजा. तुम्हाला एकच सांगल की बीड जिल्ह्याचा खासदार खरं बोलतोय, पक्ष आमचा खरा आहे, आणि आम्ही 8चे 8 खासदार एक आहोत. एक पत्र हे बघा, ठिकाणाहून सोडलेला आहे. मला तुमचे सर्व प्रश्न मान्य आहेत. बीड जिल्ह्यातली जी रेल्वे लाईन झाली त्याच्यासाठी घाटसावळी एक विषय नाही. बरेच काही गावं आहेत की तिथं शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे ती रास्त असू शकते, पण त्याच्यामध्ये काही गोष्टी अडचणीच्या आहेत. तर ती माझ्याकडे जसे जसे निवेदन येतात तसं मी शॉर्ट आउट करायचा प्रयत्न करतोय, आणि शॉर्ट आउट करून त्याला 100% मार्गी लावेल. माझ्या शेतकऱ्यांना कुठेही अन्याय होऊ देणार नाही. रेल्वेच्या बाबतीत कुठल्याही एका सिंगल शेतकऱ्यावर सिंगल तक्रार सुद्धा त्याच्या
पेंडिंग ठेवणार नाही. 2 वर्षात जेवढ्या तक्रारी आल्या त्याच्यातल्या 99% तक्रारी कुठं ओव्हरब्रिज ऐका, कुठं ओव्हरब्रिज पाहिजे, कुठं आरोबी पाहिजे, या सर्व गोष्टी, कुठं कुणाची जमीन अधिग्रहण झाली पण पैसे मिळाले नाहीत, कुणाची कुठं विहीर गेली, कुणाची पाईपलाईन लागली नाही, ह्या सुद्धा सर्व 100% प्रामाणिकतेनं, कुणाचा चहा सुद्धा न पिता चहा पाजून कंप्लीट केलेले आहेत. ही सुद्धा नोटेड असू द्या. त्याच्यामुळे ही माझी जबाबदारी आहे. बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला खासदार केले आणि खासदारकीचा विषय कार्यकाळामध्ये हा जिम्मेदारी माझी, ती मी पार पाडणार, त्याच्यात कुठलीही शंका बाळगू नका. एवढंच नाही, आज तुमचं रेल्वेचे विषय झाले, पण मला MSCBचे सुद्धा, केंद्राचा एवढा मोठा निधी आहे आणि MSCBची जी समिती आहे त्या समितीचा सुद्धा अध्यक्ष खासदार म्हणून मी आहे आणि त्याच्यामुळे त्याची सुद्धा बैठक मी घेतली. त्याच्यातले सुद्धा बरेच विषय आहेत की जी ADP अंतर्गत माझ्या केंद्राचा निधी आहे, तर या केंद्राच्या निधीवर एवढा हजारो करोडचा निधी आहे, त्याच्या योजना सगळ्या. आता इथं कसं होतं आहे, सगळं मिसळून होतं की ही आता आपल्या नॅशनल हायवेचा फंड आमचा आहे केंद्राचा, पण कार्यान्वित जी यंत्रणा आहे किंवा यंत्रणा जी आहे ती स्टेट गव्हर्नमेंटची, त्याच्यामुळे त्यांच्यावर कंट्रोल स्टेटचं येते, पण पैसा आमचा, सगळं आमचं. मग खासदाराला काही विचारायचं ना, असं कधी कधी होतंय. तसं इथं MSCBत व्हायचं. ते मी त्यांना सांगितलं की बाबा पैसा आमचा आहे, केंद्राचा प्रतिनिधी, जरा लोकांना कळू द्या ना की खासदाराचं आहे म्हणून काय, तसं करतील ती. आणि मला ऐका ना, सगळं होईल त्याच्यानंतर पुढचं, त्याच्यानंतर पुढचे विषय आहेत आणखी. ह्या सगळ्या गोष्टी करत करत आणखी ही आपल्या इकडे जी पवनचक्क्या आहेत, ह्या पवनचक्क्यावर तर बरंच काय बीड जिल्ह्यातलं चाललेलं. ह्या पवनचक्की सर्व कंपनीची सुद्धा बैठक बोलवली. त्यांना सांगितलं की आमच्या जिल्ह्यामध्ये जी काही बॅकलॉग आहे त्याचे कुठल्या विकास निधीच्या माध्यमातून कुठून करून तुम्ही आम्हाला सगळं सपोर्ट करा, आमच्या जिल्ह्याचा विकास करा. आमच्या जिल्ह्यातून तुम्ही पैसे कमवताय, तुम्ही कमवा, पण आमच्या जिल्ह्याला सुद्धा काही ना काही विकासासाठी काय मदत करता येते ती करा. आणि तुम्हाला काय अडचण आहे ते आम्हाला सांगा. तुम्ही गुंड पाळू नका, तुम्ही सर्वसाधारण लोकांकडून कामं करा. ही एक विषय त्यांना सांगितला. या सर्व बाजूतून या 3 विषय त्याच्या बैठक होत्या. आणि एक चौथी जी होती ती माझ्या खासदार निधीच्या संदर्भात होती. मागल्या 15-20 वर्षापासून लोकांनी खासदार फंड पेंडिंग होता, तसंच खर्चच नाही आणि तसंच चालू आहे. कॅरी फॉरवर्ड कुठंतरी जरा त्याला लॉक करायला पाहिजे. आणि मला खासदार म्हणून माझी जबाबदारी होती. तर मागं काय झालं याच्यावर मला बोलायचं नाही, जरा लॉक करून ती जरा पुढे कॅरी फॉरवर्ड करायचं नाही. निधी कॅरी फॉरवर्ड केला, कामं थांबवले, जी चुकीची असतील, जी काय असतील हे हा गोष्टी आता बोलताना सुद्धा लगेच आणखी, पण मी जी परिस्थिती ती केली. आता तुमचा जी प्रश्न आणखी तुम्ही उपप्रश्न विचारतात, मी तुम्हाला जिम्मेदारीने सांगतो, याच प्रश्नाच्या उत्तरावर तुम्ही ह्या बाबतीत थांबावं असं मला वाटतं की तुम्ही जी, मी तसं आदेश देत नाही, याच बाबतीत तुम्ही जे प्रश्न रेल्वेच्या बाबतीत विचारता, कुठला बी चिल्लर असतो, एकाला 5 लाख मिळाले, ते एकाला 3 लाख मिळाले, एकाचं झाड लागलं नाही, काय जे असेल ते नियमाप्रमाणे जे बी लोकांची मागणी असेल, जी खरी असेल ती 100% करून देणार. हे तुम्हाला दावे निजे सांगतो. लोकप्रतिनिधी आणि खासदार म्हणून ती योजना केंद्राच्या अधिकाऱ्याच्या थ्रू आणि केंद्राच्या पैशाच्या थ्रू होती, म्हणून तुम्हाला जिम्मेदारीने शब्द देतो की मी ते कंप्लीट करूनच देणार. कुठल्याही माझ्या मायबाप शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, होऊ देणार नाही. झाला काय लाग भानगडी झाल्या तरी त्याचे समाधानच होईल. त्याला पैसेच मिळतील, निश्चित समाधान नाही, त्याला पैसे फक्त माझ्या टाकतो त्याचं निवेदन आलं पाहिजे. नाही तर मला तरी कसं कळत कुणाची जास्त जमीन घेतली, कमीचं अधिग्रहण झाली, कुणाचं झाड आंब्याचं होतं, कुणाचं वडाचं लागलं असेल, कुणाचं 1चे 2 असतील तिथं 1 लागलं असेल, जे काय असेल शेतकऱ्याला 2 रुपये जास्त मिळाले का आमच्या बापाचं जात नाही आणि मिळाले पाहिजे. नाही, बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून माझी ज्या जबाबदारी आहे ती निष्ठेनं पार पाडायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. रेल्वे संदर्भात काही विषय होते, रेल्वेचे छोटे छोटे विषय जे काही मी 2 वर्षात सूचना केल्या तेवढे 99% कंप्लीट करून द्यायचा प्रश्न मार्गी लावलेला आहे. आता फक्त 2 विषय माझ्या दृष्टीनं, एका ठिकाणचं ते तुमची ढोले वस्तीचा आरोबी पाहिजे ती एक राहिला, आणि ते बार्शी नाका रेल्वे स्टेशन, तर बार्शी नाका रेल्वे स्टेशन जे आहे ते यांच्या अंडर येत नाही. तुझा प्रस्ताव पाठवून मी तिथं वरून बोर्डातून करून घेणार आहे. आरोबीचा विषय पण मार्गी लागेल आणि त्याला एक ओव्हरब्रिज आहे. याच्यानंतर रेल्वे जी आहे विषय आहे इंटरलॉकिंग, आता जवळपास आमचं आष्टीच्या पुढं आलं आहे, म्हणजे आष्टीच्या पुढं नाही झालं आहे. आता बीडपर्यंत आपल्याला 1 महिन्यामध्ये इंटरलॉकिंग होईल, म्हणजे फास्ट रेल्वे जायला मोकळे झालो. आणि याच्यानंतर वडवणीपर्यंत एकदम क्लिअर झालेलं आहे सगळं. त्याच्यानंतर पुढं जी आहे ती शिरसाळ्यापर्यंत काम बरेच झालेलं आहे. त्याच्यात फक्त 2 गावाचं थोडं डिस्प्युटेड होतं, विनाकारण काही थोडे शेतकऱ्यांच्या मागण्या असतील किंवा काय थोडंफार असेल ती 2 गावाचं डिस्प्युटेड मिटेल. आणि त्याच्यानंतर परळी पुढं शिरसाळा टू परळी, शिरसाळ्याच्या परळीमध्ये 4 गावाचा थोडे काही 1-2 शेतकऱ्याचे डिस्प्यूट आहे. कुणाचं नाव बदललं आहे, ज्याचा ॲक्वायर झाला आहे तो सर्वे नंबर वेगळ्या माणसाचा आहे, वेगळ्याच माणसाच्या नावानं झालं आहे, असे थोडे छोटे विषय आहेत. आणि पुन्हा ही जी आहे ती दक्षिण रेल्वेला एक त्यांचं डिपार्टमेंट तिकडून परळीला दक्षिण रेल्वे आहे, त्याच्यामुळे तिथला त्यांचा कनेक्टिव्हिटी त्यांनी करून देणं परळी आणि जलालपूरमध्ये ती पण बऱ्यापैकी संपवलं आहे. त्यांना 1-2 महिने लागतील. नियर अबाउट 2 months मॅक्झिमम सगळं कंप्लिटेड होईल
अशी अपेक्षा करू नाही, होणारच आहे असं मला वाटतं. त्यांनी जे आज कमिटमेंट दिल्या ती तशाच दिलेल्या आहेत. मला हे 2 महिन्यात आम्हाला कलेक्टर साहेब आणि आम्ही सगळेजण मिळून CM साहेबाला बोलणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे रेल्वे मंत्री असतील किंवा केंद्र शासनाचे जी कोणी असेल त्यांना सगळ्यांना बोलून लवकरात लवकर मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा 2रं वर्ष, पहिल्या वर्षी बीडपर्यंत आणि याच्यानंतर पुढचा येणारं ही जी वर्ष आहे या वर्षाला 1 वर्षाच्या आत परळीपर्यंत जी न्यायचं आमचं उद्दिष्ट होतं ती पूर्ण होईल अशी अपेक्षा करू. आता त्याला तुमची सर्वांची च्या माध्यमातून शेतकरी ह्यांची साथ लागेल. थोडी कुठं अडचण आली तर सांगता येत नाही, पण 99% आम्ही त्याचं परळीपर्यंतची लाईन कंप्लीट करून ते रेल्वे परळीपासून 17 सप्टेंबरला कसे धावेल याच्या प्रयत्नात आहोत. त्याच्यात काय मायनर वर्क राहील ते 1-2 महिने पुढं चालेल, पण आता इंटरलॉकिंग झाल्याच्यानंतर तुम्ही इंटरची गाडी बीडपासून पुण्यापर्यंत हडपसरला ते आता झालेलं चालू आहे स्टेशन, त्याच्यामुळे तिथपर्यंत चालू होईल. जरी परळीला पुढं मागं उशीर झाला तरी त्याच मुहूर्तावर 17 सप्टेंबरला बीडहून गाडी चालू होती का, जी की इंटरसी म्हणजे जी आता आपल्या डुगू 5-7 तास लागतात त्याच्याऐवजी इथून सकाळी पहाटे गेली 10 वाजता पुण्यात कशी पोहोचल अशा पद्धतीचे नियोजन आम्ही करतोय. आणि मी बोर्डाला मागणी करणार आहे, बोर्डातून रेल्वे बोर्डातून ह्या 2 गोष्टी, जी गाडी परळीहून निघेल परळी टू मुंबई ही एक गाडी असेल, तिकडून मुंबईहून त्याच रात्री संध्याकाळी 10-11 वाजता काय असेल ती अशी एक गाडी, आणि दुसरी सकाळी पहाटे 5 इथून निघेल अशी ती गाडी तिथं जाईल आणि पहाटे 5ला निघून तिथून संध्याकाळी 5ला निघून आपल्या इथे बीडला येईल. अशा पद्धतीचं नियोजन म्हणजे टाईम मागं पुढं असेल, पण एक इंटरसी पुन्हा बीड टू पुणे आणि पुणे टू बीड आणि दुसरी परळी टू मुंबई आणि मुंबई टू अशा 2 गाड्या कशा चालू होत्याल बीडला ह्याच्यासाठीचा प्रयत्न करतोय. बोर्डामधून येणाऱ्या सेशनमध्ये 1 महिनाभर मी दिल्लीतच असणार आहे, 1-1.5 महिने काय असेल तेवढ्यात हे करून आणि हा एक विषय होता. दुसरा विषय रेल्वेच्या बाबतीत जी आम्हाला दुसरी रेल्वे महत्त्वाची करायची, जी की धाराशिव, बीड, संभाजीनगर, जी की 4 जिल्ह्याला कनेक्ट आहे. तुमचा पहिला जिल्हा येईल धाराशिव, दुसरा येईल बीड, तिसरा येईल जालना आणि छत्रपतीनगर. त्याच्यामध्ये तालुके येतात कळंब, केज, बीड, गेवराई, अंबड आणि पैठण, धाराशिव आपले संभाजीनगर. तर असे हे 8 तालुके आणि 4 जिल्ह्याला जोडणारा जो हा मार्ग आहे, ह्या मार्गाचे त्यांनी ऑप्शन घेतलेले आहेत. 4 ऑप्शन 3 ऑप्शन काहीतरी इकडून तिकडून, त्याच्यातलं एक ऑप्शन काय जी अलॉटमेंट फायनल होईल ती होईल. आज त्याच्यावर काही मला सांगता यायचं नाही, पण ते 4 होतील जवळपास फायनल. जी नियरेस्ट केलं आहे, काही ठिकाणी काही सजेशन केलं ते मी मागच्या वेळेस की हे असं नाही असं करा, असं नाही असं करा, त्याच्याप्रमाणे रिवाईज प्रपोजल घेऊन त्याच्याप्रमाणे ते जी काय फिजिबल होईल अशा पद्धतीने ते करतात. पण तो जी मॅटर खरा जर विचार केला तर राजकीयदृष्ट्या बोलायचं झालं तर हा पॉलिसी मॅटरचा भाग आहे. याला स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे त्याचा ROV जे असतो तो मायनस जातो आहे, तर ते प्लस होण्यासाठी त्याला 50-50% केंद्र शासन आणि राज्य शासन अशा धर्तीवर जर केलं तर ती बसल अशा पद्धतीचं आहे. राज्य शासनाला मी अजितदादा असताना तशी विनंती केलेली, DPCचा ठराव घेतलेला. आता बदललेली सिच्युएशन, बदललेल्या परिस्थितीमध्ये अर्धमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी पण मला शब्द तसा दिलेला, त्याची बैठक पण आम्हाला पुढच्या काही दिवसात लावायची. आणि मला वाटतं की 101% त्याचा तुम्ही काय अर्थ लावायचा मला माहीत नाही, पण 100% मुख्यमंत्री याला पॉझिटिव्ह आहेत आणि हे होणारच. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी 100% आपल्याला हा मार्ग व्हायचा मार्ग मोकळा होईल, जेणेकरून लाख किंमत मोजावी लागली तरी हा मार्ग आम्हाला करायचा आहे आणि आम्ही ते करू.